नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आता मी आलेली आहे गावी कोकणामध्ये आणि मस्त आमच्या दारामध्ये असं हिरवगार असं शेवग्याच्या पानांचं झाड आहे। मस्त आता आपण शेवग्याची भाजी करणार आहोत। तर हे अशा पद्धतीने आपण शेवग्याची कोवळी पाने काढून घेणार आहोत आणि ही शेवग्याची भाजी ही आपल्या शरीरासाठी सर्वात हेल्दी भाजी आहे। तर आता आपण ही सर्व कोवळी पानं जे असतात ते आपण ह्याची काढून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने सर्व भाजी काढून घ्यायची आहे। मी दाखवते, पाहू शकता तुम्ही किती छान भाजी काढलेली आहे मी। मस्त अशी हेल्दी, सर्व आजारांवरती उपयुक्त अशी भाजी आहे। चला तर पुढची प्रोसेस पाहूया। आता ही जी भाजी आहे ती आपण अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने आपण त्याची नुसती पानं काढून घ्यायची आहेत। हे पहा, अशा पद्धतीने सर्व भाजी आपण काढून घेणार आहोत। इथे आता मी चुलीवरती पातेलं ठेवलंय, याच्यामध्ये ऑइल घालून घ्यायचंय। आता चुलीवरचा बेत आहे आज। तर इथे मी तेल गरम करत ठेवलंय, त्याच्यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आहे ठेचलेला। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि बारीक चिरलेल्या मिरची सुद्धा याच्यासोबत आपण घालून घेणार आहोत आणि हे छान परतून घ्यायचे। व्यवस्थित असं परतून घ्यायचे। कांदा परतेपर्यंत आपण सर्व भाजीची पाने आहेत ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत। इकडे आपला कांदा छान परतून झालेला आहे। व्यवस्थित असा लाल करून घ्यायचा कांदा। हे अशा पद्धतीने। आणि चुलीवरच्या जेवणाची तर चवच खूप छान असते, खूप भन्नाट लागतं चुलीवरचं जेवण। आम्ही गावी आलो की छान चुलीवरचा बेत करतो। छान कांदा परतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण जी भाजी धुवून घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने सर्व भाजी आपण घालून घ्यायची। आता आपली सर्व भाजी घालून झाली की आता याच्यामध्ये आपण थोडासा सोडा घालणार आहोत। खायचा सोडा घालायचा आहे किंवा तुम्ही पापड खार सुद्धा घातला तरी सुद्धा चालणार आहे। चिमूटभर घालायचा आहे। थोडंसं असं भाजी आपली छान शिजण्यासाठी हा घातला जातो, जास्त नाही घालायचा। आणि थोडंसं आपण आता याच्यावरती चवीनुसार मीठ घालणार आहोत। हे अशा पद्धतीने आणि सर्व भाजी आपली छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आणि आता आपली भाजी छान शिजू द्यायची आहे। एक 10 मिनिटं आपण ही शिजू देणार आहोत व्यवस्थित अशी। आता तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी शेवग्याची भाजी छान शिजलेली आहे। खूप छान लागते ही भाजी आणि सर्व आजारांवरती उपयुक्त अशी भाजी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।